आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे सावी. त्यांचा खरं तर खूप मानसशास्त्राचा चांगला दांडगा असा अभ्यास आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की लहान मुलांमध्ये जे मोबाईलचं ॲडिक्शन वाढलेलं आहे, त्याची नेमकं कारणं काय आहे? त्याचे परिणाम काय होतात मुलांवर? तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना पहिला प्रश्न विचारूया की लहान मुलांनी मोबाईल बघायला हवं का? पण आता लहान मोबाईल बघत नाही. पण मी आता मोबाईल बघत नाही. हां, तर सावीचं असं म्हणणं आहे की लहान मुलांनी मोबाईल बघायला नको. पण सावी, तुम्हाला आम्हाला विचारावंसं वाटेल की जी मुलं मोबाईल बघतात त्यांचं काय करायचं? आपण त्यांचं काय करूया? आपण त्यांचं नाही करूया काहीच. जाऊ दे. पण जे मुलं तरी पण मोबाईल बघतात, आपण त्यांचं काही करू शकत नाही, हे तुम्ही बरोबर म्हटलंय. पण जे मोबाईल बघण्याचं त्यांचं प्रमाण आहे, त्या मोबाईल बघण्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होतो? फक्त काय नाही. हां, तर सावीचं असं म्हणणं आहे की जे मोबाईल बघतात त्यांच्यासाठी आपण काही करू शकत नाही आहे आणि त्यांचं मोबाईल बघण्याचा त्यांच्यावर काही परिणाम पण होत नाही आहे. पण सावी, आम्हाला तुम्हाला विचारावंसं वाटते की पालकांना एक भीती वाटते की जेव्हा मोबाईल मुलं बघतात, की पालकांना खूप काळजी वाटते की आमचा मुलगा किंवा मुलगी सतत मोबाईल बघते. तर अशा पालकांना तुम्ही नेमका काय संदेश द्याल? पण आपण मोबाईल बघताय की नाही? हां, तर सावीचं असं म्हणणं आहे की पालकांनी पहिला प्रश्न स्वतःला विचारावा की आपण मोबाईल बघतो की नाही. जर तुम्ही मोबाईल बघत असाल तर तुम्ही तुमच्या मुलांकडून तशी अपेक्षा ठेवू शकत नाही की त्यांनी मोबाईल बघू नये. सावीने आपल्याला आज खरं तर खूप इंट्रोस्पेक्ट करण्याची एक संधी दिली आहे की पालकांनी